नमस्कार, न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पालघर जिल्ह्यातील मनसे पक्षातील नेत्यांमध्ये हाणामारी। पालघर माजी शहर अध्यक्ष सुनील किसन राऊत यांना पालघर जिल्हा अध्यक्ष समीर मोरे व त्यांच्या 6 ते 7 पदाधिकारी यांनी मारहाण केली। त्यांच्या डोक्याला 60% पडले आहेत। पालघर पोलिसात समीर मोरे, सिद्धेश महाले, हेमेश पाटील, मयुरेश पाटील व इतर 6 ते 7 व्यक्तींनी मारहाण केली। मुंबईवरून कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष निलेश पाटील यांच्यासोबत पालघर शहरातील काही पदाधिकारी यांच्यासोबत एका कंपनीतील कामगार आणि संघटनेच्या नेत्यांबरोबर एक बैठक झाली। त्या बैठकीत हा वाद सुरू झाला। आधी किरकोळ वाद बैठक संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात हाणामारीत रूपांतरित झाला। मनसेच्या झेंड्याच्या दांडक्याने सिद्धेश महाले यांनी डोक्यात 3 वार केले। त्या झेंड्याला खिळा होता, त्या खिळ्याचे डोक्यात वार झाले। पालघर ग्रामीण रुग्णालयात नेल्यावर पुढील खासगी हॉस्पिटलला त्यांना हलवण्यात आले। डोक्यात 6 ते 60% पडले आहेत। पालघर पोलिसात समीर मोरे, सिद्धेश महाले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। समीर मोरे यांच्यावर या अगोदर 3 गुन्हे बोईसर पोलीस ठाण्यात दाखल आहेत। एका डॉक्टराला या 6 ते 7 लोकांनी मारहाण केली। एक कंपनीत अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे। बोईसर येथे शासकीय अधिकारी व प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत घुसून गोंधळ घातला होता, यासारखे गुन्हे दाखल आहेत। पालघर जिल्ह्याचे माजी जिल्हा प्रमुख अविनाश जाधव व सिद्धेश मोरे यांच्यात विधानसभा निवडणुकीनंतर मोठी मारहाण झाली होती। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती, मात्र डोक्यावर झालेली गंभीर दुखापत आणि खिळा असलेल्या दांडक्याचा वापर झाल्याचा आरोप लक्षात घेता परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकली असती। त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून सत्तेसमोर आणण्याची मागणी होत आहे। राजकारण हे जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्याचे व्यासपीठ मानले जाते, मात्र पक्षाच्या बैठकीतच पदाधिकाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप, गटबाजी आणि हाणामारीच्या घटना घडत असतील तर सामान्य कार्यकर्त्यांनी कुणाकडे पाहायचे? मतभेद असू शकतात, पण त्याचे उत्तर दांडके आणि मारहाण असेल तर संघटनात्मक शिस्तीवरच प्रश्नचिन्ह उभे राहते। या प्रकरणात नेमके सत्य काय हे पोलीस तपासातून स्पष्ट होईल, मात्र अशा घटनांमुळे राजकीय संस्कृतीला धक्का बसत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे। मनसे कार्यालयामध्ये आमची आज नियोजित बैठक होती। नियोजित बैठक असल्याने संदीप किणी आम्ही सगळे सोबत होते, आमचे तालुकाध्यक्ष आहेत ते। आम्ही सोबत असताना अचानक समीर मोरे आणि ती त्यांची टीम संपूर्ण आली। संदीप किणी सोबत बाचाबाची झाली, त्यानंतर मग माझ्यासोबत बाचाबाची झाली, ठोच्या बुक्क्याने मारहाण झाली आणि मग माझ्या पाठीमागे डोक्यावर त्यांनी हल्ला केला। जिल्ह्यामधील पदाधिकाऱ्यांचं त्याचं कधी जमलं नाही। त्याने शिंदे गटामध्ये मागे प्रवेश केला होता, म्हणून आमचं कधी काही त्यांच्याशी सोबत जमलं नाही, कारण काम करण्याची त्यांची पद्धत वेगळी आहे। आम्ही काम करतोय, पक्षासाठी करतोय, मनसेसाठी करतोय काम, सन्मान्य राजसाहेबांसाठी काम करतोय, आम्ही मनापासून काम करतोय। तुमच्या मुलावरती हल्ला झाला, काय मागणी? आमची मागणी आहे ज्याने हल्ला केला त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि राजसाहेबांनी आमची दखल घेतली पाहिजे, हे सगळं ऐकून घेतलं पाहिजे आणि माझ्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे। खरं तर आज कामगारांचे विषय होते। आपल्या पालघरमधील मॅक्रोड्स कंपनी आहे, तेथील कामगारांचे विषय होते आणि त्यासाठी आजची नियोजित बैठक आमची होती। ह्या बैठकीमध्ये सुरुवातीला मीच तिथे होतो त्या कार्यालयामध्ये, आणि समीर मोरेचं काही संबंध नव्हता ह्या कार्यालयामध्ये, कारण ते कधीच आले नव्हते ह्याच्या आधी। ते पहिल्यांदाच आले आणि सुरुवातीला माझ्यावरच त्यांनी शाब्दिक शिवीगाळ आणि दमदाटीची भाषा वापरली। त्याच्यानंतर सुनील राऊत आले, सुनील राऊतला डायरेक्ट हल्लाच त्यांनी चढवला। हा प्रकार घडलेला आहे। खरं तर आजच्या ह्या बैठकीला आमचे कामगार उपाध्यक्ष निलेश पाटील हे स्वतः तिथे उपस्थित होते आणि त्याच्या समोर ही सर्व घटना घडलेली आहे। समीर मोरे, सिद्धेश महाले आणि अजून 7-8 लोक ही सगळ्यांनी हा हल्ला केलेला आहे। माझी त्यांचे समवेत असलेल्या लोकांनी पकडली होती, अशी इकडे माझं पकडलं होतं त्यांनी आणि मला शिवीगाळ केली आणि खूप घाणेरडे शब्दात शिव्या दिल्या मला त्यांनी।
सुनील राऊतला लाता बुक्क्यानं तर मारलंच, पण जे आमचे झेंड्या मोठे मोठे काठ्या होत्या, जे झेंडे लावायचे काठ्या, त्यांनी त्यांना त्या डोक्यामध्ये वार केला. त्यांनी काठी सिद्धेश महालेच्या हातामध्ये काठी होती आणि त्यांनी तो मारला. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.